आणि महाराष्ट्राच्या महानंदचा कारभार गुजरातमधून चालण्याची शक्यता आहे, कारण महानंदचा कारभार गुजरात स्थित एनडीडीबीला देण्याचा ठराव करण्यात आलाय। महानंदच्या संचालक मंडळाकडून हा ठराव करण्यात आलेला आहे। अमूलला राज्यातील दुधाची बाजारपेठ खुली करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असा आरोप दूध उत्पादक संघर्ष समितीसह विरोधकांनी केला आहे। दूध उत्पादक संघर्ष समिती आणि त्याचबरोबर विरोधी पक्षांनी हा आरोप केलेला आहे। आता महाराष्ट्राच्या महानंदचा कारभार हा गुजरातमधून चालणार, याच संदर्भातल्या काही घडामोडी आपण पाहतोय। महानंदकडून सध्या 1 लाख लिटर दुधाचं वितरण केलं जातं। अन्य संस्थांकडून 40,000 लिटरपेक्षा कमी दूध पुरवठा केला जातो आणि खासगी संस्थांकडून दूध घेण्याची वेळ येते। तर 9 लाख लिटर दुधावर प्रक्रिया करण्याची क्षमता असणारी यंत्रणा ही वापराविना पडून आहे। काही वर्षांपासून महानंद तोट्यात आहे आणि या संस्थेकडे कामगारांची सुद्धा मोठी थकबाकी आहे। महानंदकडे सध्या 937 कामगार काम करतात आणि त्यापैकी 560 कामगारांचा स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज आलेला आहे। तर कामगारांच्या स्वेच्छानिवृत्तीबाबत मात्र अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही।